नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री मधल्या बेसिक कन्सेप्ट्स जे 6 रेशोज आहेत, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आणि त्यांचे रेसिप्रोकल्स. साइन थीटाचा रेसिप्रोकल कोसेक थीटा, कॉस थीटाचा रेसिप्रोकल सेक थीटा आणि टॅन थीटाचा रेसिप्रोकल कॉट थीटा अभ्यासला. मुख्य फॉर्म्युला अभ्यासले, ते आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. त्या अनुषंगाने त्यांच्या अपोजिट साइड्स कोणत्या आहेत, ॲडजसंट साइड्स कोणत्या आहेत हे पण मी सांगितलं होतं. आता ते फॉर्म्युले आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मधील एक्झाम्पल्स मध्ये अप्लाय करायचे. फिगर नुसार आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती लिहायची आहे, क्वेश्चन सॉल्व करायचे. प्रॅक्टिस सेट 8.1 क्वेश्चन 1 अशी फिगर दिलेली आहे. इन द फिगर अँगल R is the right angle of triangle PQR. Write the following ratios. First sin P, second cos Q, third tan P आणि फोर्थ tan Q. इथं आपल्याला काही रेशोज विचारलेले आहेत, पण आपल्याला प्रॅक्टिससाठी आपण सगळेच्या सगळेच रेशोज, त्यांचे फॉर्म्युले, पुन्हा या फिगरवरनं आपल्याला काय मिळतात ते लिहूया. अँगल P साठी, अँगल R हा राईट अँगल आहे, त्यामुळे अँगल P साठीचे 6 रेशोज आणि अँगल Q साठीचे 6 रेशोज आपण लिहून सराव करूया, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. फक्त क्वेश्चन मध्ये विचारले तेवढेच नको घ्यायला, आपण पुढच्या प्रश्नांपासून आपण तसं करूया. पहिल्यांदा अँगल P साठी जे सगळे ट्रिग्नोमेट्रिक 6 रेशोज आहेत ते लिहूया. अँगल Q साठी सगळेच 6 रेशोज आपण लिहूया. इन फिगर, इन ट्रायंगल PQR अँगल R इक्वल टू 90 डिग्री. साइन P आपण सगळे P चे लिहूया अगोदर. फॉर्म्युला काय आहे, साइन थीटाचा अपोजिट अँगल ऑफ थीटा अपॉन हायपोटेनियस. इथे आपल्याला PQ ही हायपोटेनियस आहे, अँगल P ची अपोजिट साइड ही आहे आणि ॲडजसंट साइड ही आहे. हे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलंय, त्यामुळे हे लक्षात येईल तुम्हाला. अँगल P ची अपोजिट साइड QR आहे, अँगल P ची ॲडजसंट साइड PR आहे आणि PQ ही त्याची हायपोटेनियस आहे. फॉर्म्युला आपण सगळ्यांनी लक्षात घेतला असेल, लक्षात ठेवला असेल. साइन थीटा इक्वल टू साइन P इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल P अपॉन हायपोटेनियस. याच्या पुढे लिहूया, P ची अपोजिट साइड कोणती आहे, QR अपॉन हायपोटेनियस आहे PQ. अशा पद्धतीने तुम्ही साइन P चं डायरेक्ट हे आन्सर लिहू नका, हे अपेक्षित उत्तर आहे, पण फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळं आपण अशा पद्धतीने परत व्यवस्थित लिखाण करणार आहोत. कॉस P काय आहे फॉर्म्युला, ॲडजसंट साइड ऑफ अँगल P अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साइड ऑफ अँगल P कोणती आहे, PR. हायपोटेनियस कोणती आहे, PQ. थर्ड टॅन P. काय टॅन P चा फॉर्म्युला, टॅन P चा आणि हायपोटेनियस, टॅनचा आणि हायपोटेनियस जमत नाही आणि म्हणून अपोजिट साइड ऑफ अँगल P अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल P हा टॅन P साठीचा फॉर्म्युला असेल.
मग अपोजिट साइड ऑफ अँगल पी काय आहे, क्यू आर. ॲडजसंट साइड काय आहे, पी आर. हे बेसिक 3 फॉर्म्युले झाले, रेशो झाले, साइन, कॉस आणि टॅन. आपल्याला इयत्ता 9वीला यांचे रेसिप्रोकल्स अभ्यासाला नाही आहेत, पण म्हणून काही 10वी मध्ये ते वेगळे शिकवत बसलेले नाहीये. ते आपण स्वतः करायचे अशा हिशोबाने 10वीला डायरेक्ट कॉट, सेक, कोसेक असे घेतलेले आहेत. म्हणून मी आत्ताच याच वर्षी तुम्हाला ते पण घेणार आहे. साइन पी चा रेसिप्रोकल असेल कोसेक पी. आणि मग कोसेक पी साठी काय येईल फॉर्म्युला, अगदी याच्या उलट, हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट साइड ऑफ अँगल पी. याच्या उलट येईल अगदी, पण आपण इथं पाहून करूया. हायपोटेनियस कोणती आहे, पी क्यू. अपोजिट साइड कोणती आहे, क्यू आर. पहा इथं क्यू आर अपॉन पी क्यू आहे, इथं पी क्यू अपॉन क्यू आर आलं. साइन पी इक्वल टू 1 अपॉन कोसेक पी असा फॉर्म्युला रेसिप्रोकल साठी तयार होईल. फिफ्थ, कॉस पी चा रेसिप्रोकल आहे सेक पी. सेकचा लॉंग फॉर्म आहे सेकंड, आणि मग सेक पी असं लिहिलं मी. काय येईल फॉर्म्युला, कॉस पी चा फॉर्म्युला आहे ॲडजसंट साइड ऑफ अँगल पी अपॉन हायपोटेनियस. तर सेक पी त्याचा रेसिप्रोकल आहे, तर त्याच्या उलट होईल हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल पी. काय येईल मग, हायपोटेनियस काय आहे, पी क्यू आहे. ॲडजसंट साइड कोणती आहे, पी आर आहे. पहा कॉस पी चा फॉर्म्युला आलाय पी आर अपॉन पी क्यू, आणि सेक पी चा फॉर्म्युला आला पी क्यू अपॉन पी आर. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे घेऊया 6th, टॅन पी. याचा लॉंग फॉर्म आहे टॅन्जेंट पी. आपण त्याला लिहित असताना टॅन पी असं लिहितो. टॅन पी चा रेसिप्रोकल आहे कॉट पी. कॉटचा लॉंग फॉर्म आहे कोटॅन्जेंट पी. आणि मग कॉट पी इक्वल टू टॅनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड ऑफ अँगल पी अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल पी. तर कॉट पी चा फॉर्म्युला येईल ॲडजसंट साइड ऑफ अँगल पी अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल पी. ओके, मग पी ची ॲडजसंट साइड आहे पी आर, आणि अपोजिट साइड आहे क्यू आर. टॅन पी साठी आलेला आहे क्यू आर अपॉन पी आर पहा, आणि कॉट पी साठी आलंय पी आर अपॉन क्यू आर. फक्त उलट ते लिहितात, त्यामुळे हे 3 बेसिक साइन पी, कॉस पी, टॅन पी यांचे फॉर्म्युले तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलात तर तुम्हाला ह्या 3चे, फक्त साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कॉटचा रेसिप्रोकल सेक आहे, टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे, हे लक्षात ठेवलात आणि हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवलात तर यांचे 3 फॉर्म्युले तुम्हाला सहज लक्षात राहू शकतील. आता आपण प्रश्नामध्ये फक्त आपल्याला 4 विचारले, पण सरावासाठी आपण अँगल पी चे सगळे घेतलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, स्वतः लिहा आणि व्हेरीफाय करून पहा. आता आपण असेच सगळे अँगल क्यू चे घेऊया, आणि मग अँगल क्यू चे घेत असताना आपल्याला अपोजिट साइड आणि ॲडजसंट साइड चेंज होणार आहे. आपण फक्त इथं मी लिहित असताना पी च्या ऐवजी इथं क्यू करून टाकते आणि हे पुढचं बदलून टाकूया, म्हणजे आपला वेळ वाचेल.
तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही सेपरेट लिहायचंय. पहा आता आपण अँगल क्यू घेतला तर अँगल क्यूच्या संदर्भामध्ये अपोजिट साइड कुठली येणार आहे, पी आर येणार आहे आणि ॲडजसंट साइड कुठली येणार आहे, क्यू आर येणार आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू आणि ही ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू. असंच आता आपण सगळेच क्यूचे रेशो काढूया. साइन क्यू काय येईल, अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू अपॉन हायपोटेनियस. कोणती अपोजिट साइड, पी आर अपॉन पी क्यू. तसंच आता आपण दुसरं कॉस क्यू काढूया. फॉर्म्युला आहे ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू अपॉन हायपोटेनियस. क्यूची ॲडजसंट साइड आपण लिहून ठेवली इथं, क्यू आर अपॉन हायपोटेनियस आहे पी क्यू. त्याच्यानंतर टॅन क्यू अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू असा फॉर्म्युला आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू आहे पी आर अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू आहे क्यू आर. आता हे तीन मिळालेले आहेत मला. मी आता फिगर पाहत बसणार नाहीये, मी डायरेक्ट पहा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं यासाठी इथं सांगणार आहे. मी फिगरकडे पाहणारच नाहीये. कोसेक क्यू काय येईल, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू. काय आहे साइन क्यू माझा, पी आर अपॉन पी क्यू. तर इथं काय येईल, पी क्यू अपॉन पी आर. मला जर साइन माहीत असेल, त्याचा रेशो माहीत असेल तर मला कोसेक रेशो मिळतो, किंवा मला कोसेक रेशो माहिती असेल तर साइन रेशो मिळू शकतो. आपण फिगरकडे गेलो नाही आहेत तरी सुद्धा इथं पी आर अपॉन पी क्यू आहे तर मी त्याच्या फक्त उलट लिहिलं, पी क्यू अपॉन पी आर. अशा पद्धतीने हे तीन रेशो जर तुम्ही लक्षात घेतले, रेसिप्रोकल कोण कोणाचा आहे हे जर लक्षात घेतलं तर ते तुम्हाला सहज सोपं होणार आहे. पण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचे. साइनचा ओ अपॉन एच, अपोजिटला ओ घेतला अपॉन एच, कॉसला ए अपॉन एच, टॅनला ओ अपॉन ए, असं थोडंसं लक्षात ठेवा. पण अंडरस्टँडिंगने लक्षात ठेवा तर तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. सेक क्यू फॉर्म्युला काय येईल, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू. आता आपण इथं कॉस क्यू घेतलेला आहे, क्यू आर अपॉन पी क्यू. मग काय येईल, सेक क्यू पी आर अपॉन क्यू आर, सॉरी पी क्यू अपॉन क्यू आर. कॉट क्यू घेऊया. काय फॉर्म्युला, ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल क्यू. काय आहे टॅन क्यू, पी आर अपॉन क्यू आर. तर कॉट क्यू काय येईल, क्यू आर अपॉन पी आर. असा तुम्ही वेगवेगळे, आता मी ट्रायंगलचं इथं पुस्तकात दिलेलं नाव घेतलंय, तुम्ही वेगवेगळे ट्रायंगल्स घ्यायचे. मी मागच्या पण तासिकेमध्ये सांगितलंय तुम्हाला, आणि त्यानुसार असे सगळे रेशोज काढायचे. थोडे पेशन्सनी सगळे फॉर्म्युले लिहून अशा पद्धतीने लिहायचे. हे ट्रिग्नोमेट्री मधलं बेसिक आहे, आणि मग हे आलं तरच तुम्हाला पुढचं ट्रिग्नोमेट्री कळणार आहे. त्यामुळं हे रेशोज व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पाहून झालं की लगेच हा प्रश्न सोडवा आणि आपण व्हेरीफाय करा आपलं आणि मी सोडवलेलं बरोबर आहे का. क्वेश्चन सेकंड, आपल्याला त्याच्यावरच प्रॅक्टिस करायची आहे, पण थोडासा बदललाय. आता वाय झेडच्या ऐवजी आपल्याला लेंथ ए घ्यायचे. पहा, इन द फिगर ट्रायंगल एक्स वाय झेड, अँगल y = 90 degree, A B C are lengths of the sides
म्हणजे वाय झेडची लेंथ ए दिलेली आहे, एक्स वायची लेंथ बी दिलेली आहे आणि हायपोटेनियस एक्स झेडची लेंथ सी दिलेली आहे. आणि ते लिहून, त्या लेंथ लिहून आपल्याला हे 4 रेशो लिहायचे आहेत. राईट द फॉलोइंग रेशोज: साइन एक्स, टॅन झेड, कॉस एक्स, टॅन एक्स. म्हणजे साइन कॉस टॅन एक्स लिहायचं आहे आणि टॅन झेड लिहायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. एक्स झेड ही काय आहे? हायपोटेनियस आहे. आता आपण इथं न लिहिता अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स, ॲडजसंट साइड ऑफ अँगल एक्स असं न लिहिता पाहून करूया. आता आपण हे 4च रेशो अगोदर घेऊया. तुम्ही मात्र बाकीचे सगळे रेशो अशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. आता पहा, साइन एक्स आपण बेसिक फॉर्म्युला लिहूया. काय आहे बेसिक फॉर्म्युला? अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स अपॉन हायपोटेनियस. आता अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स कोणती आहे अगोदर आपण ती लिहूया, वाय झेड. आणि हायपोटेनियस आहे एक्स झेड, वाय झेड अपॉन एक्स झेड. आता वाय झेड ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? ए अपॉन सी. हे उत्तर अपेक्षित आहे, पण सराव व्हावा म्हणून आपण अशा पद्धतीने हे सगळंच करणार आहोत. हे लक्षात घ्यायचं. हे पण लिहिणं गरजेचं आहे, हे पण लिहिणं गरजेचं आहे. उत्तर हे आहे त्याचं, पण आपल्याला ह्या पद्धतीने ते सोडवायचं आहे, हे लक्षात घ्यायचं. दुसरं घेऊया, टॅन झेड. काय आहे फॉर्म्युला टॅनचा? अपोजिट साइड ऑफ अँगल झेड अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल झेड. आपण तसा फॉर्म्युला लिहूया. अपोजिट साइड ऑफ अँगल झेड अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल झेड. कोणती आहे झेडची अपोजिट साइड? एक्स वाय. ॲडजसंट साइड कोणती आहे? वाय झेड. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक्स वाय अपॉन वाय झेड. हायपोटेनियस येणार नाही टॅन मध्ये. आणि मग एक्स वाय ची व्हॅल्यू किती आहे? लेंथ किती आहे? बी. आणि वाय झेड ची लेंथ किती आहे? ए. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. थर्ड पाहूया, कॉस एक्स. काय येईल कॉस एक्सचा फॉर्म्युला? ॲडजसंट साइड ऑफ अँगल एक्स अपॉन हायपोटेनियस. आणि मग ॲडजसंट साइड ऑफ अँगल एक्स कोणती आहे? एक्स वाय. हायपोटेनियस कोणती आहे? एक्स झेड. सॉरी, ॲडजसंट साइड एक्स वाय अपॉन एक्स झेड. आणि मग एक्स वाय अपॉन एक्स झेड. एक्स वाय ची लेंथ किती आहे? बी. आणि एक्स झेड ची लेंथ किती आहे? सी. अशा पद्धतीने कॉस एक्स काढायचं आहे. फोर्थ आहे टॅन एक्स. काय टॅन एक्सचा फॉर्म्युला? अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल एक्स. अपोजिट साइड ऑफ अँगल एक्स कोणती आहे? वाय झेड. ॲडजसंट साइड ऑफ अँगल एक्स कोणती आहे? एक्स वाय आहे. म्हणून इथं येईल वाय झेड अपॉन एक्स वाय. लेंथ ऑफ वाय झेड इज ए, लेंथ ऑफ एक्स वाय इज बी. देयरफॉर इट इज ए अपॉन बी. अशा पद्धतीने हे 4 रेशोज
प्रश्नामध्ये विचारलेले आहेत. पण तुम्ही काय करायचंय होमवर्कमध्ये मग क्लास नोटबुकमध्ये आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये कसं घेतलं, एक्सचे सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज त्याशी साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स तर आपण घेतलंय, कोसेक एक्स सेक एक्स कॉट एक्स त्यांचे पण अशा पद्धतीने ए बी सी मध्ये आन्सर्स काढायचे. तसंच इथं फक्त टॅन झेड घेतलेला आहे, झेडचे सगळेच रेशो 6च्या 6 रेशोज ह्या ए बी सी मध्ये काढायचे आहेत. अशा पद्धतीने याचा सराव करायचा आहे. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या, पण स्वतःचं स्वतः अगोदर सोडवा आणि फक्त व्हेरीफाय करा तुमचं केलेलं बरोबर आहे का नाही. क्वेश्चन 3 पाहूया, थोडासा वेगळा, त्याच्यामध्येच बदल केलाय. अँगल्सचे काहीतरी मेजरमेंट्स असतात तर ती मेजरमेंट्स घेऊन आपल्याला हे रेशोज लिहायचे आहेत. इन द फिगर इन ट्रायंगल LMN angle M equal to 90 degree, angle L equal to 50 degree, angle N equal to 40 degree. Find the following ratios. sin 50 degree असं म्हटलंय, sin L न म्हणता sin 50 degree असं म्हटलंय. असंही करता येतं, cos 50 degree, tan 40 degree आणि cos 40 degree. फक्त क्वेश्चन्स बदलून विचारले चालले. अँगल L नावाच्या ऐवजी तिथं मेजरमेंट घेतलेला आहे, बाकी काही फरक केलेला नाहीये. तरी पण तुम्ही आता मी इथं सगळेच 50 डिग्रीचे सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्ही फाइंड आउट करायचे, 40 डिग्रीचे सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे. मी आता ज्या पद्धतीने लिहून दाखवते त्या पद्धतीने. मी फक्त हे 4 घेणार आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सगळेच लिहायचे आहेत. 12च्या 12 रेशो, 50 डिग्रीचे 6 रेशो आणि 40 डिग्रीचे 6 रेशो असे 12च्या 12 रेशो तुम्ही लिहायचे आहेत. फर्स्ट आहे साइन 50 डिग्री म्हणजेच साइन L, अँगल L आहे. काय येईल, अपोजिट साइड ऑफ अँगल अँगल 50 डिग्री अपॉन हायपोटेनियस. आता आपण अपोजिट साइड ऍडजसंट साइड असलीच बसणार नाहीयेत. काय आहे अपोजिट साइड ऑफ अँगल L 50 डिग्री MN, हायपोटेनियस LN. हे आन्सर अपेक्षित आहे, पण आपल्याला सराव व्हावा म्हणून आपण फॉर्म्युला सुद्धा लिहायचा आहे. त्यातलं सेकंड cos 50 डिग्री, cos 50 डिग्री इक्वल टू ऍडजसंट साइड ऑफ अँगल 50 डिग्री अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड ऑफ अँगल 50 डिग्री किती आहे, LM अपॉन LN. ओके. थर्ड आपण पाहूया त्यातलं tan 40 डिग्री. काय आहे tan 40 डिग्री, टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अँगल 40 डिग्री अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल 40 डिग्री. अपोजिट साइड ऑफ अँगल 40 डिग्री कोणती आहे, LM. ऍडजसंट साइड ऑफ अँगल 40 डिग्री कोणती आहे, MN. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहायचंय. फोर्थ आहे cos 40 डिग्री. काय आहे फॉर्म्युला, ऍडजसंट साइड ऑफ अँगल 40 डिग्री अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड ऑफ अँगल 40 डिग्री कोणती येईल, MN येईल. हायपोटेनियस कोणती येईल, LN येईल.
अशा पद्धतीने मी पुस्तकातले 4 जे विचारलेले आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इथं घेतलेले आहेत. तुम्ही 12च्या 12 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा सराव करायचा आहे. प्रश्न प्रत्येक वेळेस थोडा थोडा बदलून विचारलेला आहे. पुढची एक स्टेप त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. प्रत्येकाला हे सगळंच लक्षात आलं पाहिजे, त्यामुळे ह्याचा भरपूर सराव करायचा आहे. क्वेश्चन 4 पाहूया. थोडासा वेगळा, इथं मात्र आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. अशी फिगर देण्यात आलेली आहे. इथं 2 राईट अँगल्ड ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत. इन द फिगर अँगल PQR अँड अँगल PQS इच 90 डिग्री. अँगल R इक्वल टू अल्फा, याला अल्फा असं म्हणतात. अँगल QPS थीटा हे तुम्हाला माहित आहे. देन राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. पहिल्यामध्ये साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा विचारलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा विचारलेलं आहे. आता इथं 2 राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होत आहेत, त्यामुळं अल्फा हा अँगल जेव्हा आपण विचारात घेणार आहेत तेव्हा ट्रायंगल PQR आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आपण सेपरेट काढून घेऊया, कन्फ्युजन नको. अँगल R ची अपोजिट साइड कुठली असेल? मग PQ असेल, नाही की PS. ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्फा हा काय असेल? R असेल, तर याची अपोजिट साइड PQ असेल, PS असणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हायपोटेनियस PR असेल आणि ॲडजसेंट साइड RQ असेल, हे कन्फ्युजन होऊ शकतं. इन ट्रायंगल PQS अँगल QPS हा थीटा आहे, तर ह्याची अपोजिट साइड फक्त QS असेल आणि ॲडजसेंट साइड PQ असेल. हे आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण सेपरेट ट्रायंगल काढते मी इथं आणि मग आपल्याला लिहायला सोपं होईल. PQR अल्फा हा थीटा आहे आणि मग आपण सगळेच साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा लिहूया रेशोज. अशी फिगर काढलात की तुमचं कन्फ्युजन होणार नाही, म्हणून हे एक लक्षात घ्यायचं की राईट अँगल ट्रायंगल एकापेक्षा जास्त होत असतील तर नेमका कुठला राईट अँगल ट्रायंगल आहे तो आपण वेगळा सेपरेट काढून घ्यायचा, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. हे लक्षात घ्या, नेमका कुठला राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल PQR मध्ये अँगल PQR हा 90 डिग्री आहे आणि अँगल R अल्फा आहे आणि म्हणून फक्त हा एवढा राईट अँगल ट्रायंगल घ्या. साइन अल्फा, आता आपण फॉर्म्युला न लिहित बसता आपण डायरेक्ट या ट्रायंगल वरनं साइड लिहूया. काय साइन अल्फाचा फॉर्म्युला? अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा अपॉन हायपोटेनियस. काय येईल आता अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा? PQ अपॉन हायपोटेनियस काय येईल? PR. या स्टेप पर्यंत तुम्हाला येता आलं पाहिजे. दुसरा आहे कॉस अल्फा, कॉस अल्फा काय फॉर्म्युला? ॲडजसेंट साइड ऑफ अँगल अल्फा अपॉन हायपोटेनियस. ॲडजसेंट साइड ऑफ अँगल अल्फा काय येईल? QR. हायपोटेनियस PR. त्यातलं थर्ड काढूया, टॅन अल्फा अपोजिट साइड ऑफ अँगल अल्फा अपॉन ॲडजसेंट साइड ऑफ अँगल अल्फा आणि मग अपोजिट साइड काय येईल? PQ. ॲडजसेंट साइड काय येईल? QR. अशा पद्धतीने हे 3 रेशोज काढायचे आहेत. सरळ सरळ आपल्याला लक्षात येत नाही म्हणून असा ट्रायंगल वेगळा काढून घ्यायचा आहे. तेच आता थीटाच्या बाबतीत आपण करूया. ट्रायंगल PQS असा वेगळा काढून घेऊया, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. PQS आणि अँगल P इथं QPS मधला थीटा आहे, मग आपलं कन्फ्युजन होणार नाही. कुठली साइड घ्यायची ते ॲडजसेंट साइड, अपोजिट साइड अशा पद्धतीने. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा काढायचा आहे. अशाच पद्धतीने आपण काढून घेऊया. साइन थीटा फॉर्म्युला काय? अपोजिट अपॉन हायपोटेनियस, QS अपॉन PS
कॉस थीटा काय येईल ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस पी क्यू अपॉन पी एस. थर्ड टॅन थीटा अपोजिट अपॉन ॲडजसंट क्यू एस अपॉन पी क्यू. असं सहज तुम्हाला ते यायला पाहिजे, कसलंही कन्फ्युजन न राहता यायला पाहिजे. मी आता फक्त हे 3 काढलेले तिथं साइन अल्फा कॉस अल्फा टॅन अल्फा. तुम्ही बाकीचे 3 रेशोज पण काढा, सेक कोसेक आणि कॉट. इथं मी साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा काढलाय, तुम्ही सेक थीटा कोसेक थीटा कॉट थीटा पण काढा आणि असा सराव करायचा आहे. इथं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, 2 सरळ सरळ वेगळे ट्रायंगल्स काढून घ्यायचे आहेत. एकत्र भरपूर ट्रायंगल असतील तर असं सेपरेट आपल्याला कुठला ट्रायंगल आवश्यक आहे तो काढून घेऊन मग हे रेशोज लिहिणं गरजेचं आहे. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या, स्वतःचं स्वतः सोडवा आणि व्हेरीफाय करा फक्त आपलं बरोबर आहे का. आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.